मोठं भगदाड पडलेलं आहे टेंबोलियाच्या जहाजाला. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. गोल्डन डकचा शिकारी होतो तो म्हणजे प्रतीक. बॅड लक म्हणू शकतो आपण प्रतीकचा. बॅटची एज घेतली, इनर एज, आणि मग यष्ट्यांचा वेध घेतला आणि प्ले डाऊन झालेला आहे प्रतीक. आता मात्र मैदानात तुम्ही पाहू शकता मोनिश याला. कुलदीप याने संघाला सुरुवात तर चांगली मिळवून दिलेली आहे. अद्यापही पहिल्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहूया टेंबोली संघ कितपर्यंत धावा जमवण्यामध्ये यश मिळवते तो. आता एक लेफ्ट हँडेड फलंदाज मोनिश पाटील मैदानामध्ये सज्ज. पहिला चेंडू बॉडीवर टाकलेला होता. चेंडू थोडासा पिक करता आला नाही. चेंडू जातोय तो सरळ लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न भावेश पवार होते तिथे म्हारळगावचे. सूर्यकृत्या चेंडू फील्ड करतात तोपर्यंत 2 धावा घेण्यात चुकत नाहीत मोनिश आणि मनीष. दोघं सख्खे भाऊ आहेत. पाहू शकता मैदानामध्ये आता आपल्या गावासाठी खेळताना. हा चेंडू खोलात टाकलेला होता. मारण्याचा प्रयत्न केला परंतु मोनिशच्या बॅटची इनरेज घेऊन चेंडू जातो तो सरळ यष्टिरक्षकाच्या वरून. फाईन लेगचा खेळाडू तिथपर्यंत येईल. चेंडू फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव घेण्यात कोणीही चुकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे. 3 चेंडू 3 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. जेव्हा जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतो तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांसाठी असते ती थोडीशी दमछाक. हा शॉट होता. पुल करण्याचा प्रयत्न केलाय परंतु गोळीच्या वेगाने पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. फाईन लेग फील्ड करेपर्यंत थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळतं. एक लेझी थ्रो पाहू शकतो गौरवच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांमध्ये असलेली सुरेख आणि सुंदर अशी रनिंग आपण पाहू शकता. आणि या 3 धावा पूर्ण केलेल्या होत्या. जिथे 1 धाव होती तिथे त्यांनी 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. चार चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत जखडून ठेवले कुलदीप याने मोनिश आणि मनीष या दोन्ही बंधूंना. हा ओव्हर पिच होता. खोदून काढलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट पण तुम्ही पाहू शकता मोनिशच्या बॅटमधून. एक पॉवरफुल स्ट्रोक. बिग हिट. धावसंख्येचा आगाज करणारा, धावसंख्येला भरारी देणारा, 6 धावांसाठी आलेला उत्तुंग असा हेलिकॉप्टर स्ट्रोक षटकार. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. हा देखील खोला टाकलेला होता परंतु यावेळेस लाईन चांगली होती. ऑफ स्टंपवर पिचिंग केलं होता. मागील जो चेंडू होता तो तुम्ही पाहू शकता लेग स्टंपवर पिचिंग केलेला होता. ओव्हर पिच होता. थोडासा खोदून काढला आणि हेलिकॉप्टर शॉट कन्वर्ट करत असताना 6 धावांसाठी आलेला तो षटकार आणि तदनंतर आलेली ही सिंगल धाव. कुलदीपच्या ओव्हरचा आपण ॲनालायझिंग पाहायला गेलं तर पहिल्याच चेंडूवर त्यांनी बिग फिश डाऊन केलं प्रतीक पाटीलच्या स्वरूपात. त्यानंतर आलेले डबल, मग सिंगल, मग ट्रिपल. जिथे 1 धाव होती तिथे त्यांनी 3 धावांमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर आलेला तो षटकार आणि मग सिंगल धाव. अशी कुलदीपच्या ओव्हरची सांगता होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 13. 1 बाद 13. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कोण येतोय. आता मात्र तुम्ही पाहू शकता गौरव याला गोलंदाजीच्या मार्कवर.
दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 13. मॅच ऑन होते. मोनिशाने दाखवलेला मागील षटकामध्ये षटकार होता. षटकाराने धावसंख्या फुल्ली वेगाने आणि पुढील चेंडू गौरव्याचा. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. झेल उडालेला पाहूया. झेल स्वीकारतात का नाही. शिवम होते तिथे. प्रयत्न सुरेख केला परंतु वन बाउन्स. 4 धावांसाठी आलेला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 17 वर. आता मात्र एक धोक्याची घंटा. 17चा खतरा कोणत्या संघाला होतो ते पाहूया आपण. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केलेला होता. रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी फलंदाज आपण पाहतो की पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या आहेत. मोनिश याने षटकार जरूर दाखवला होता आणि मनीषला देखील माहिती आहे की मोनिश याची बॅट चांगल्या प्रकारे आत्ता लागलेली आहे. जास्तीत जास्त त्याला स्ट्राईकवर ठेवणं आपल्याला गरजेचं असेल कारण प्रत्येक गोल्डन डकचा शिकारी होऊन मैदानाच्या बाहेर गेलेला आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावून 19 वर. हो, खूपच बाहेर कंट्रोल नव्हता. पंच आम्हाला कळवतात हा चेंडू असणार आहे नो आणि या पुढील चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. कॅपिटलाइज करण्यासाठी आलेला ही पर्वणी असेल टेंबिवली संघासाठी. पाहूया मोनिश ती पर्वणी स्वीकारतो आहे. हाफ ट्रॅकर होता. पुरेपूर फायदा उचललेला होता फ्री हिटच्या चेंडूचा आणि चेंडू जातो तो म्हणजे 6 धावांसाठी पुन्हा एकदा मोनिशच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी आलेला लॉंग बिग अवे षटकार. धावसंख्या पुढे जाते 6 ने 26. जरी प्रतीक बाद झाला असेल तरी पण मोनिश मनीष परेश यांच्यासारखे खेळाडू टेंबिवली संघाच्या डगआउट मध्ये बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे 4 षटकारांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किती धावा जमवण्यामध्ये यश मिळते ते टेंबिवली संघाला आपण पाहू शकता येणाऱ्या काही षटकांमध्ये. गौरव याच्यावर आक्रमण केले जाते मोनिशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. अंगावर टाकलेला चेंडू झेल उडालेला होता परंतु थोडासा मिस जजमेंट इथे आपल्याला पाहायला मिळालं विष्णू सर यांचा आणि चेंडू जातो तो म्हणजे चौकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा आलेला हा चौकार. आतापर्यंत गौरव खूप एक्सपेन्सिव्ह महागडी गोलंदाजी करतो. 4 चेंडूत 17 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार आहे नो. झेल उडालेला आहे. रनआउटची संधी उपलब्ध होती परंतु कोणतेही धोका पत्करू इच्छित नाही मोनिश. त्याला माहिती आहे स्कोर आता एक आव्याकामध्ये आलेला आहे. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या जमवू शकतात जर हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळले तर. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल परंतु यावेळेस फ्री हिटचा सामना करण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे मनीष. हो, वाईट चेंडू आहेत. फ्री हिट चेंडू कंटिन्यू असणार आहे. गौरव थोडेसे दबावाखाली तडपणाखाली आपल्याला
परंतु आणि दडपण झुगारून जो गोलंदाजी करतो तो खरा गोलंदाज. हा चेंडू सुरेख चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काहीसा रेंजमध्ये मिळाला नाही मनीष याच्या आणि चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. खूप कालावधीनंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गौरवच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा बिहाइंड द स्टंप खेळलेला स्ट्रोक. विष्णू सर आहेत. आणि धोका पत्करलेला होता या चेंडूवर मनीष याने आणि गडी बाद झालेला आहे मनीष दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे समाप्तीनंतर 34 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. यापुढील होणारा सामना वडवली बी विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ वरप. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील नाणेफेकीसाठी यायचे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हाफ इनिंगमध्ये नाणेफेक केली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या म्हणजे 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येने वेग पकडला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे थेट 34 धावसंख्येवर. गौरव याने खर्च केल्या 21 धावा. 9 चेंडू हाताळले त्याच्यावर एक फ्रेट कॅपिटलाइज झालं. एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला टेंबोली संघाचा बॅकबोन मानला जाणारा सोहम पाटील. धावसंख्या असेल ती म्हणजे 34 धावा. 17च्या सरासरीने धावसंख्या कुठून काढली ते म्हणजे टेंबोली संघाने गावदेवी क्रिकेट संघ मारळच्या विरोधात. अद्यापही 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया 2 षटकांच्या समाप्तीमध्ये किती धावा जमवते टेंबोली संघ. हा चेंडू पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केलं होतं या चेंडूचा. पंचांचा आमच्यापर्यंत कोणताही निर्णय अजून आले नाही. तत्पूर्वी या 2 धावा पळून केलेल्या आहेत. कळवतात का परंतु बाईच्या स्वरूपात त्यावर आलेल्या 2 धावा. बघा फलंदाजी कसा असावी याचं उत्तम असं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टेंबोली संघ जिथे गरज आहे तिथे मोठे फटके खेळतात. जिथे गरज नाहीये तिथे सिंगल डबलच्या स्वरूपात सुद्धा धावसंख्या जमवली जाते. धावफलक हलकं ठेवलंय. हा चेंडू सुरेख होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला परंतु चेंडूमध्ये बाउन्स नव्हता. मिस टाइम झाला. मिस जजमेंट आणि चेंडू जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पदलालित्य दाखवलं. शफल झाले. चेंडू घेऊन काढले तो मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी आलेला पुन्हा एकदा मोनिशच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार. पहिला चेंडू जरूर डॉट हाताळलेला परंतु त्यावर सुद्धा 2 धावा घेतल्यात टेंबोली संघाने. मग आला एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू ताना हा आलेला षटकार रियाजाच्या विरोधात मोनिशच्या बॅटमधून. भर पावसात मैदानात आग लावणारी फलंदाजी करतो तो म्हणजे मोनिश. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शफल झाला. चेंडूला हाफ ओली उचललं आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलेला षटकार. पुन्हा एकदा हा प्रकार होता. बॉडीवर टाकलेला चेंडू. हाफ ट्रॅकरचा पुरेपूर फायदा उचलते मोनिश. सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतो आपल्याला मोनिशच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा.
धावसंख्या 48. सुरेख फलंदाजी मोनिशच्या माध्यमातून. हा सुद्धा ओव्हर पिच होता. पिक नाही करू शकले चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून चुकत नाहीयेत. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. 49. 49 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पावसाच्या हलक्या हलक्या सरी देखील तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु खेळाडू आहेत, उत्साह, ऊर्जा, यंग टॅलेंट खेळाडू सगळे आपल्या मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु चेंडू जात होता म्हणजे निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीमध्ये धावसंख्या झालेल्या आहे ते म्हणजे 49. बघा यापुढील होणारा सामना वडवली बी विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार फर्स्ट इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. रियाज याने 15 धावा खर्च केल्या, गौरव याने खर्च केल्या 21 आणि कुलदीप याने 13 धावांचं माफक असं षटक हाताळलं होतं. आता मात्र महाराज संघाची, त्याच्यामुळे महाराज संघ ओळख. सचिन ठाकरे एक एक्सपिरियन्स खेळाडू, अनेक मैदान या खेळाडूंनी देखील गाजवलेले आहेत, परंतु आज आपला अनुभव सिद्ध करा रब्बल ब्रॉल क्रिकेटमध्ये. $49 धावा 3 षटकाच्या समाप्तीत. हो सचिन याचा पहिला चेंडू. हा चेंडू सुरेख होता, आउटसाइड द आउट स्टंप चेंडूला पाहिलं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि सुरेख पद्धतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत सचिन याच्या विरोधात. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, या षटकामध्ये जेवढ्या धावा जमवतील तेवढ्या धावा कमी असणार आहेत, म्हणजे टेंबवली संघासाठी एक चांगलं टोटल चांगलं टार्गेट सेट करावं लागेल गावदेवी क्रिकेट संघ महाराजच्या विरोधात. मोनिश आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, शेवटच्या 5 निर्णायक चेंडूंमध्ये मोठे फटके हाणावे लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळायला मिळतोय सचिनच्या माध्यमातून आणि मोनिश याला परतावा लागणार आहे. स्ट्राईक सोडली नव्हती सोहम याने आणि परिणामी स्वरूपात रनआउटच्या मोनिश बाद होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना डगआउटच्या आश्रयाला. धावसंख्या 52. 2 चेंडूत आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात सचिन याने. शेवटच्या 4 चेंडू निर्णायक चेंडू असणार आहेत. आता मात्र मैदानात आलेला आहे तो म्हणजे आदित्य भोईर. हा देखील एक चांगला होतकरू खेळाडू आहे. दोन चेंडू 3 धावा. हाफ ट्रॅकर होता, लाईन थोडीशी समजताना उशीर झाला तो म्हणजे सोहम याला. एकदा पूर्ण सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा परिणामी स्वरूप धावबादच्या रूपामध्ये सोहम याला सुद्धा डगआउटच्या आश्रयाला जावं लागणार आहे. सोहमची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलेले आता मात्र वेदांत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेले ते म्हणजे 53. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
हो, एक्स्ट्रा शफल झाले. लाईन लेंथ ओळखलेली चेंडू जरूर, परंतु सुरेख झेल टिपलेला आहे तिथे. रियाज याने वेदांत शून्यावरती बाद होऊन मैदानाच्या बाहेर आहे. आतापर्यंत सचिन याने चांगले षटक हाताळलेलं आहे. 4 चेंडू हाताळलेत, त्याच्यामध्ये ते 4 धावा फक्त खर्च केल्यात. 2 रनआउटच्या स्वरूपात गडी बाद केलेत आणि एक मात्र जो झेल उडालेला होता रियाजाने तो झेल टिपला. आणि आता मैदानात मंदार गोराडकर. बघा धावसंख्या जाऊन पोचलेले ते म्हणजे या 2 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या जमवण्यात यश मिळालं टेंबवली संघाला, तर चांगले फायटिंग टोटल उभा करेल. हा हाफ ट्रॅकर होता. खांद्याचा अतिरिक्त वापर, एक्स्ट्रा गती वापरली होती. आणि हा चेंडू पंच आम्हाला कळवतात का हा असणार आहे व्हाईट. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. आदित्य स्ट्राईक घेण्याचा धाडस दाखवतोय आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा धावचीतच्या स्वरूपात धावचीतच्या स्वरूपात मला वाटतं 4 विकेट गेले. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधील सचिन टू आदित्य. हा चेंडू पुन्हा एकदा सचिन याचा चेंडू पंच आम्हाला घोषित करतायत का हा चेंडू असणारे वाईड. बघा रिव्ह्यू नसणारे याची नोंद घ्यायची. रिव्ह्यू नसणारे याची नोंद घ्यायची कारण आपण जो कॅमेरा सेट केलेला आहे तो क्रॉस अँगल मध्ये आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू नसणारे. बघा पंच बदलापूर कर्जत. हॅलो, बघा पंचांवर कोणी आक्षेप घ्यायचा नाही कारण अंबरनाथ बदलापूर कर्जत या भागांमध्ये जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे तिथे किरण केसी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधील हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा सेम पद्धतीचा चेंडू आणि पंच आम्हाला कळवतात का हा चेंडू असणारे निर्धाव. निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर टेंबवली संघाने धावसंख्या जमवली आहे ती म्हणजे 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ महाराळवर. बघा 4 षटकांचे सामने असणार आहेत. बघा नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
महाराज संघाची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आलोक आणि रियाज. गोलवर तुम्ही पाहू सोहम याला प्रथम एक चेंडू. हॅलो. डॉट चेंडू. भावेश पवार या पुढच्या मॅच साठी.
शेवटचा चेंडू वेदांतचा. हा चेंडू सुंदर आणि या चेंडूवरती सचिन ठाकरे याच्या बॅटमधून आलेला आहे तो षटकार. धावसंख्या झालेली ती. स्वप्नील म्हात्रे यांच्या हस्ते टॉस पुढील सामन्याचा. स्वप्नील दादा म्हात्रे महाराष्ट्राचे उद्योजक या टॉससाठी. पुढील होणार सामना वरप वर्सेस वडवली बी गावदी वरप. छापा असा कॉल आणि वडवली बी टॉस विन डिसिजन पेंडिंग. गोलंदाज फिल्डिंग स्वीकारली आहे वडवली बी संघाने. पुढील गोलंदाज मोनिश पाटील टेंबिवली संघाकडून तिसरं षटक. प्रतीक पाटील सॉरी मिस्टेक. स्ट्राईकला फलंदाज आहेत ते अखिल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सचिन ठाकरे. पुढील चेंडू. हा चेंडू पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू अखिलेश यांना काही चेंडू समजत नाही. चेंडू तो निर्धाव आणि बघूया पंचांचा काय निर्णय तिथे. आणि रन आउटच्या स्वरूपात अखिलेश आउट. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक पाटील यांची टेंबिवली संघासाठी. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले आहे महाराळ संघाला. आतापर्यंत 4 विकेट झालेले आहेत ते महाराळ संघाचे. नवीन फलंदाज भावेश पवार महाराळचे. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू फुलटॉस आणि एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघू करतात का आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण सचिन आणि भावेश यांच्यामध्ये. धाव संख्या झालेली आहे संघाची ती 17. 17चा खतरा कुठल्या टीमला लागतो. नऊ चेंडू 39 धावांची गरज महाराळ संघाला. चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडूवर टोलला येतो. बघूया निर्णय काय बघू. एक धाव झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावांवर समाधान मानावे लागेल महाराळ संघाला. धाव संख्या झालेली ती 19. प्रतीक. हा चेंडू सुंदर टोळला आहे. सुंदर अशी झेल पकडलेली आहे मोनिश यांनी. अप्रतिम झेल पकडलेली आहे. सचिन ठाकरे बॅक टू द पवेलियन. पुढील फलंदाज शिवम. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील प्रतीक यांचा. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे प्रतीक यांनी टेंबिवली संघासाठी. शिवम शेवटचा चेंडू. पुढील होणारा सामना बिग फाईट सामना गावदे वरप विरुद्ध वडवली बी. वडवली बी या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. हा चेंडू वाईट चेंडू. धाव संख्या झालेली ती 20. नो चेंडू
पंचांचा इशारा आणि पुढील चेंडू शिवम यांच्यासाठी फ्री हिटचा असेल. बघूया फायदा उचलतात का फ्री हिटच्या बॉलवर. हा चेंडू बॅटीच्या काढा आणि एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का नाही, पण एकाच धावेवर समाधान. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 22 महाराळ संघाची. यश पुढील गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईकला तो शिवम. हा चेंडू बॅट जोराने फिरवत आहेत पण चेंडू काय बॅटच्या पाठीत नाही. वाईट. पंचांचा निर्णय तो वाईट. धाव संख्या झाली 23. निर्धाव चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही शिवम यांच्या. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू पंचांचा वाईट चेंडू. धाव संख्या झाली आहे ती 24. शिवम यांना एकही चेंडू बॅटवर बसलेला नाही आतापर्यंत. चांगली गोलंदाजी यश यांची. चेंडू झालेले आहेत ते 4 चेंडू. अजून एक 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू निर्धाव चेंडू. महाराळ संघ बॅकफुट वरती. शेवटचा चेंडू. बघूया पुढील चेंडू. हा चेंडू जोरात टोळण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव चेंडू. भावेश पवार यांना काय स्ट्राईक मिळाली नाही लास्टपर्यंत. पुढील होणारा सामना गावदेव वरप विरुद्ध वडवली बी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील, ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली टेंबिवली संघासाठी, तोच मोनिश पाटील आणि सुरेख झेली पकडली बाउंड्रीवरती.